नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकरला अखेर अटक। 11 तासांच्या चौकशीनंतर मोटेगावकरवर अटकेची कारवाई। संभाजीनगरात कांदा उत्पादकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं समृद्धी महामार्ग रोखला, तर रोहित पवारांच्या नेतृत्वात लासलगावात आंदोलन। 8 दिवसात घोषणा न झाल्यास दिल्लीला जाणारा रस्ता अडवण्याचा इशारा। परिवहन मंत्र्यांकडून एसटीच्या तिकीट दरवाढीचं सुतोवाच। सरकारी सवलतींमध्ये 31 मे पर्यंत थांबून निर्णय। सवलत न दिल्यास 1 जूनपासून दरवाढ अटळ। सरनाईकांची माहिती। चांदीच्या आयातीवर निर्बंध लादल्यानं प्रति किलो 7,000 रुपयांनी दर वाढले। आज चांदी प्रति किलो 2,70,000 रुपयांवर। सोन्याच्या दरांमध्ये मात्र आज बदल नाही। वाशिम बुलढाण्यासह अनेक ठिकाणी 4 दिवसांपासून इंधनाची टंचाई। शेतकऱ्यांच्या डिझेलसाठी रात्रभर ट्रॅक्टर आणि वाहनांच्या रांगा। विधान परिषदेच्या 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुका जाहीर। 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी। उन्हाचा तडाखा आणि इंधन दरवाढीमुळे मुंबई आणि नागपुरात मंडईत भाज्या महागल्या। गवार 80 रुपये तर टोमॅटो 50 रुपये किलो। मटारही 80 रुपयांच्या घरात। रितेश देशमुखच्या राजा शिवाजी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सेंचुरी। 18व्या दिवशी भारतात 100 कोटींच्या कमाईचा आकडा पार। देशभरात खळबळ उडवून दिलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात सीबीआयनं धाडसत्र मोहीम राबवत महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि लातूर जिल्ह्यातून अनेकांना ताब्यात घेतलंय। त्यामध्ये या प्रकरणात लातूर कनेक्शन अधिक गडद होत असून सीबीआयनं शहरातील हालचाली पुन्हा वाढवलेल्या आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली आहे। काल त्याची सीबीआयकडून 11 तास चौकशी करण्यात आली, तर मोटेगावकरच्या आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचीही सीबीआयकडून चौकशी करण्यात आलेली आहे। अभ्यासात कमी हुशार असणारे श्रीमंत विद्यार्थी आरोपी शुभम खैरनारचं टार्गेट होतं, अशी माहिती सीबीआय तपासातून समोर आली आहे। शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर आता आणखी काही क्लास चालकही सीबीआयच्या रडारवर आहेत। नांदेडमधील आणखी एक क्लास चालक विवेक पाटील यांचीही सीबीआयकडून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात त्यांचं काय कनेक्शन आहे हे लवकरच समोर येईल, पण आणखी काही क्लास चालक शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर सीबीआयच्या रडारवर आलेले आहेत आणि सीबीआयकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे। तर ही व्यवस्था पोखरणारी, शिक्षण व्यवस्था पोखरणारी वाळवी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे आणि कोण कोण आरोपी आहेत आपण पाहूया। महाराष्ट्रामध्ये शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, मनीषा वाघमारे, प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा मांढरे, शिवराज मोटेगावकर। राजस्थानमध्ये मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल, यश यादव आणि राकेश कुमार। यश यादव हरियाणातून, झारखंडमधून राकेश कुमार। तर शिवराज मोटेगावकर ज्याला अटक करण्यात आली आहे, नेमके कोण आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। रेणापूर तालुक्यामध्ये शेतकरी कुटुंबात मोटेगावकरचा जन्म झाला। नांदेडच्या स्वाराती विद्यापीठातून रसायनशास्त्रात त्यानं एमएससी केलं। घरची गरिबी, मोठ्या बहिणीकडे वास्तव्य, घरीच ट्युशन घेत उच्च शिक्षण। उमरगा आणि लातूरच्या कॉलेजमध्ये तासिका तत्वावर काम। अध्यापनासोबत आधी फक्त रसायनशास्त्राचं कोचिंग। प्रतिसाद पाहून सर्व विषय एकाच छताखाली म्हणत आरसीसी कोचिंग क्लासेसचा विस्तार। आरसीसी पॅटर्न विकसित करत अनेक शहरांमध्ये कोचिंग नेटवर्क।
आक्रमक जाहिरात आणि ऑनलाईन मॉडेलमुळे विस्तार वाढला. नीट परीक्षेत आरसीसीच्या गेस्ट पेपरचे प्रश्न जुळायचे. लातूर, नांदेड, संभाजीनगर आणि पुण्यामध्ये आरसीसी पॅटर्नचा विस्तार झाला. तर नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील मॉडेल कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा मांढरेला सीबीआयकडून अटक करण्यात आली, परंतु तिचं अजूनही निलंबन झालेलं नाही. सीबीआयकडून काल मॉडर्न कॉलेजला पत्र पाठवण्यात आलंय. मनीषा मांढरेच्या निलंबनासंदर्भात उद्या मॉडर्न कॉलेजमध्ये कोर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत मांढरेच्या निलंबनासंदर्भात चर्चा होणार आहे. दरम्यान बैठकीनंतर मांढरेवर निलंबनाची कारवाई करू असं महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि नीट पेपरफुटी प्रकरणातली मोठी बातमी समोर आली आहे. नीटचे निवडक प्रश्नोत्तरं 27 एप्रिललाच फुटली असल्याचं कळतंय. मनीषा वाघमारे 3 मेच्या परीक्षेचे प्रश्न आठवडाभर आधीच फोडले होते. सीबीआयच्या तपासातले तपशील एबीपी माझाच्या हाती लागले असून सीबीआयच्या तपासात मनीषा वाघमारेची भूमिका ठळकपणे समोर आली आहे. अन्य आरोपींशी संगनमत करून कट आखून तिनं प्रश्न फोडले आणि धनंजय लोखंडे, शुभम खैरनार मार्फत इतरांनाही प्रश्नोत्तरं पुरवली. मनीषाकडून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचं समोर आले, परंतु मनीषा विद्यार्थ्यांची नावं सांगत नसल्यानं तपासामध्ये अडचणी येत आहेत. विधान परिषदेतल्या सदस्यांची उपस्थितीची आकडेवारी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 4 वर्षात केवळ 31.58% उपस्थिती नोंदवली, तर काही सदस्यांनी सलग 3 अधिवेशनांमध्ये एकदाही हजेरी लावलेली नाही. उलट काही सदस्यांनी 90%हून अधिक उपस्थिती राखत आदर्श कामगिरी केली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार विधान परिषदेतील कामकाजात सदस्यांमध्ये मोठी तफावत दिसून येते. शिवसेनेच्या भावना गवळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सलग 3 अधिवेशनांमध्ये एकदाही उपस्थिती दर्शवलेली नाहीये. तर मनीषा कायंदे, जगन्नाथ अभ्यंकर, सुधाकर आडबाले हे 100% उपस्थित राहिलेले आहेत, तर उद्धव ठाकरेंची उपस्थिती केवळ 31.58% आहे. सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर आलेली आहे. मनीषा कायंदे देखील 100% उपस्थित राहिल्याचं कळतंय, तर भावना गवळी आणि रामराजे निंबाळकर मात्र 3 अधिवेशनांमध्ये एकदाही उपस्थित राहिलेले नाहीयेत. पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार करण्यात आलाय. पुण्यातील मुंढवा कोरेगाव पार्क रस्त्यावरती ही घटना घडली आहे. मध्यरात्री एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी आलेल्या महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये महिला, मुली खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. कारण का एका चालत्या कारमध्ये महिलेवरती अत्याचार करण्यात आलेला आहे. याआधी नसरापूरमध्ये एका चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला, त्यानंतर असाच एक प्रकार पर्वती परिसरात घडला होता आणि आता मुंढवा कोरेगाव पार्क रस्त्यावरती महिलेवरती अत्याचार करण्यात आलाय. मिकी घई आपल्याला अधिक अपडेट देईल. मिकी, महिला अत्याचाराची ही घटना पुन्हा एकदा समोर आलेली आहे पुण्यामध्ये, नेमकं काय घडलंय? जर आपण बघितलं तर नक्की चाललंय तरी काय, महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न या घटनेमुळे सातत्याने समोर येतोय. ही अशीच घटना घडलेली आहे. पुण्यात वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये पार्टीचं आयोजन केलेलं होतं. अशाच एका पबमध्ये रात्री उशिरा पार्टी करून घरी परत निघालेल्या एका महिलेला तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. अर्थात एका गाडीतून काही लोक आली, त्या गाडीमध्ये 2 ते 3 व्यक्ती होते. तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि त्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांना या संदर्भातली तक्रार तिने दिलेली आहे. ज्या पद्धतीने ती हॉटेलमधून बाहेर पडली आणि हे ओळखीचे लोक आहेत असं कळतंय, प्राथमिक जी माहिती मिळते, आणि फक्त घरी सोडताना म्हणजे अर्थात गाडीमध्येच अशा पद्धतीने जोर जबरदस्ती करण्यात आल्याचं कळतंय आणि अशा पद्धतीने आता पोलीस तपास करताय. मात्र खरंच महिला मुली जे घराच्या बाहेर पडतात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, हॉटेल्समध्ये जातात, खरंच ते या महिला मुली सेफ आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. अशीच ही घटना काल घडलेली आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा या परिसरात बरेच हॉटेल, पब्स आहेत
त्याच एका नामांकित पब मधून रात्री उशिरा ही महिला बाहेर पडली, मुलगी बाहेर पडली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार तिच्या बरोबर घडलेला आहे. आता पोलीस यामध्ये नक्की कारवाई करतायत. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी कुणालाही डिटेन ताब्यात घेतलेलं नाही, परंतु चौकशी सुरू आहे आणि पोलिसांमध्ये या संदर्भातली तक्रार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ठीक आहे मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत. इगतपुरी, देवळाली, कळवण आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेचा ते आढावा घेणार आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांच्याकडून पक्षाची मोर्चे बांधणी सुरू असल्याचं कळतंय. 21 आणि 22 मे रोजी पुन्हा मालेगाव, धुळे भागातील आढावा बैठक ते घेतील. पक्ष बांधणीसाठी शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांसोबत श्रीकांत शिंदे बैठका घेणार आहेत आणि याची सुरुवात उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यापासून होतीये. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच श्रीकांत शिंदे पक्षाच्या सगळ्या विभाग प्रमुखांची एकत्रित बैठक घेत आहेत. या बैठकीला माजी खासदार हेमंत गोडसे यांची अनुपस्थिती असल्यानं चर्चांना उधाण आलंय. नव्या कार्यकारिणीत गोडसेंना संधी न दिल्यानं गोडसे नाराज असल्याची चर्चा आहे. ठाणे महापालिका पुन्हा एकदा सजली आहे. इमारतीला हार आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला अनेक नेतेही उपस्थित राहतील आणि त्यासाठी महापालिका इमारत सजवण्यात आली आहे. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. आज ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि त्यासाठीच महानगरपालिका सजवण्यात आलेली आहे. माझ्या मागे संपूर्ण महानगरपालिका पाहू शकता. फुलांचे हार हे प्रत्येक एंट्री गेटवर लावण्यात आलेले आहेत. महानगरपालिकेमध्ये देखील अतिशय सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी हे पक्ष कार्यालय आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट आपल्याला दिसून येते आहे. सगळ्या बाजूला बॅनर लावलेले आहेत आणि ज्यांच्या हस्ते या महानगरपालिकेच्या या शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज हजर राहणार आहेत. त्यामुळे त्यांचे देखील बॅनर आहेत, त्यांच्यासोबत महापौरांचे बॅनर आहेत. पण प्रश्न या ठिकाणी एक उपस्थित होतो, तो म्हणजे गेल्या 4 महिन्यांपासून ठाणे महानगरपालिकेमध्ये जो काही भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमधला वाद आहे त्याचं नेमकं उत्तर कधी मिळणार. 4 महिने झाले हा वाद जो आहे तो शमलेला नाही आहे. अजूनही नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्या नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहेत. अनेक प्रस्ताव म्हणजे जवळपास 400 कोटींचे प्रस्ताव हे 5 मिनिटात मंजूर केले जात आहेत. त्यामुळे नेमकी महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची, सत्ता संघर्ष नेमका कशामुळे आहे याचं उत्तर लोकांना मिळत नाही आहे. एकीकडे रवींद्र चव्हाणांनी काल ठाण्यामध्ये बैठक घेतली आणि ज्या नगरसेवकांच्या तक्रारी आहेत त्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत अशी ग्वाही दिलेली आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे जे सर्वोच्च नेते आहेत, मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे, हे देखील आज शिवसेनेच्या नगरसेवकांकडून भाजपच्या तक्रारी ऐकणार का आणि त्यावर मार्ग काढून नागरिकांनी या 2 पक्षांना, या 2 मित्र पक्षांना ज्यासाठी निवडून दिलेला आहे ते प्रश्न पुढच्या महासभेत मांडण्याचा आदेश देणार का, हा खरा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. ठाणे महापालिकेत पुन्हा बदली घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केलाय. नव्या बदली यादीतल्या 55 अधिकाऱ्यांना पूर्वीच्या यादीतीलच पदस्थापना देण्याचा प्रयत्न झाला असा दावा त्यांनी केलाय. बदली घोटाळ्याबाबत महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडेंना पत्राद्वारे सतर्क केल्याची माहिती कोटेचांनी दिली. नियमित बदल्यांच्या नावाखाली पुन्हा कॅश फॉर पोस्टिंग सुरू असल्याचं कोटेचा म्हणतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी 161 अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या होत्या, याची आठवणही त्यांनी करून दिली आहे. बदल्या आणि पदोन्नतीसाठी 5 ते 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप यापूर्वी झाला होता. घोटाळा पुन्हा होऊ नये म्हणून आयुक्तांनी तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तर मुंबईच्या महापौरांना बदल्यातच जास्त इंटरेस्ट असल्याची टीका मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. ते नवीन रुटीन ट्रान्सफरची यादी बनवताना माझ्या निदर्शनात आलं की 55 अधिकारी जे त्या जुनी यादीमध्ये ज्या पोस्टवरती जाणार होते, या प्रस्तावित यादीमध्ये त्या 55 अधिकाऱ्यांना त्याच जागावरती पाठवण्याचा प्रस्ताव बनलेला आहे आणि तो पुढे ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर आणि म्युन्सिपल कमिशनर यांची सहीसाठी जाणार होता. आणि हे माझ्या लक्षात आल्यामुळे मी आपल्या महानगरपालिकेची आयुक्त महोदया श्रीमती अश्विनी भिडे यांना पत्राद्वारे कळवलं की हे सर्व घटनाक्रम चाललेला आहे आणि आपण दक्षता घ्यावी आणि याचा सखोल चौकशी करावी. देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्राला
नाकारून स्वतःचं पत्र दिलं आणि पत्रावर सांगितले की अशा अशा बदल्या करण्यात याव्या. एवढं करूनही अजूनही ते चालू आहेत. याचा अर्थ मुंबईच्या महापौरांना बदली करण्यामध्ये फार मोठा इंटरेस्ट आहे. जर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला या महापौर हरताळ फासणार असतील तर या महापौरांचं कालखंड काय आहे पुढे जाऊन तो कळतोय. गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं नांदेडच्या नायगाव शहरातील नागरिकांचा संताप पाहायला मिळाला. संतप्त नागरिकांनी नांदेड हैदराबाद मार्गावरती रिकामे गॅस ठेवत रास्ता रोको केला. सर्वसामान्य ग्राहकांना गॅस सिलेंडर भरून देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. तांत्रिक अडचणी दाखवत सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला असून या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको केला. परभणीच्या मानवतमध्ये पुन्हा एकदा गॅससाठी मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळालं. गॅस एजन्सीकडून पुरवठा होत नसल्यानं भर उन्हात नागरिकांना रांगेत उभं राहावं लागतंय. परभणी पाथरी महामार्गावरती असलेल्या मानवस गॅस एजन्सी बाहेर सिलेंडर मिळवण्यासाठी मानवतमधल्या नागरिकांनी मोठी रांग लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषदेत आज नो व्हेकल डे साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार दोघंही सायकलवर जिल्हा परिषदेत दाखल झाले. दरम्यान जिल्हा परिषदेत आठवड्याला सोमवार हा नो व्हेकल डे जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि सदस्यांनी सायकल, इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याच्या सूचना जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अनेक अधिकारी आणि कर्मचारी आज सायकल, इलेक्ट्रिक वाहनं किंवा सार्वजनिक वाहनांनी जिल्हा परिषदेत पोहोचले. दरम्यान ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी आज नो व्हेकल डे पाळला नाही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली. सोलापूर जिल्हा परिषदेनं नो व्हेकल डे जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार सोमवारी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार हे दोघेही सायकलवरती जिल्हा परिषदेमध्ये दाखल झालेले आहेत. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं होतं की इंधन वाचवा आणि या आवाहनाला प्रतिसाद देत आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन जे स्वतः IAS ऑफिसर आहेत ते सायकलवरती या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्याशी बोलण्यात प्रयत्न सर, आज सायकलवरती आलेला आहात, किती दिवसानंतर सायकल चालवत आहे? नाही, मला झाला जवळपास 1 वर्ष झाला मला सायकल चालवताना. काय फिलिंग आहे सायकल चालवतानाच? नाही, मला खूप म्हणजे चांगला वाटला, कारण माझी जे मॉर्निंगची एक्सरसाइज तो पण झाली आणि जे आवाहन जिल्हा परिषद सोलापूरनी इथे केलेलं आहे की प्रत्येक सोमवारी आम्ही नो व्हेकल डे म्हणून करणार आहे, त्याचं पण पालन आज झालेलं आहे. अधिकारी येत आहे, जवळपास 1400 कर्मचारी अधिकारी आपले आहेत. सायकल किंवा ई व्हेकलचा वापर करायचा आपण सांगितलं आहे, कशा पद्धतीने पालन होतं आहे? मी त्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे की प्रत्येक सोमवारी याचं पालन करायचंच आहे आणि आज पहिल्यांदा आहे तर मला बघावं लागेल की कोणते कर्मचाऱ्यांनी याचं पालन केलेलं नाही आहे आणि नेमकं काय कारण होतं त्यांचे ना पालन करण्याच्या, आणि मी त्यांना शोकॉज देऊन त्यांच्या मी उत्तर पण मागणार आहे की काय झालं नेमका. राजकीय धकाधकीच्या ह्याच्यात माणूस थोडं व्यायामाकडे दुर्लक्ष करतो. या निमित्तानं आदरणीय मोदी साहेबांमुळं निदान व्यायामाची तर सवय लागली. किती फायदा होता, इंधनही वाचते आणि व्यायामही होतो. हो, अगदी बरोबर. इंधनही वाचते आणि व्यायामाची पण सवय लागेल. तर सोलापूर जिल्हा परिषदेने आवाहन केलेलं होतं दर सोमवारी नो व्हेकल डे साजरा करण्यात यावा. त्या आवाहनाला प्रतिसाद देत हे दोघेही आज सायकलवर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन विपुल आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना बचतीच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारतासाठी केलेल्या आवाहनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी सांगलीतील मारुती चौक इथे एक परिषद पार पडली. आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद पार पडली. या परिषदेत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवणाऱ्या विरोधकांवर टीका केली. आता जे माननीय मोदी साहेब गेलेले आहेत तिथून समुद्राच्या खालून पाईपलाईन करून भारताचा कायमचा प्रश्न मिटवता येतोय का, याच्यावरती विचार सुरू आहे. जर मोदी साहेब समुद्राच्या खालून पाईपलाईन भारतात आणायचा विचार करत असतील तर ज्यांना ईश्वरपूर सांगली रस्ता करायची अक्कल नाही त्यांनी मोदी साहेबांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही. ज्यांना साधे खड्डे बुजवता आले नाहीत ते समुद्राच्या खाली कधी जाणार सांगा? ते म्हणते ते ट्रम्प तात्याला भेटतय. अरे आम्ही ट्रम्प तात्याला भेट नाही,
खरा पैलवान जेव्हा समोरचा पैलवान डावाव येतो तेव्हाच ढाक मारतो. तुम्हा सगळ्यांना एक एक ढाक बसल्या अजून उठायला आलेलं नाही. त्या ट्रम्पला कधी ढाकावर घ्यायचा त्याचं चांगलं अक्कलवर मोदींना तुम्ही शिकवायची गरज नाही. सोन्यापाठोपाठ चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारनं निर्बंध लावले आणि याचा परिणाम चांदीच्या दरावर झालाय. चांदीच्या दरात 7,000 रुपयांची वाढ झाली आहे. जीएसटी शिवाय आज चांदीचा दर प्रति किलो 2,70,000 रुपयांवरती पोहोचलाय. चांदीवर जो काल निर्णय झाला त्या हिशोबाने चांदीवर आज सकाळपासून 4 ते 5 भाव वाढले होते, पण अजून दिवस उघडला आहे. आता हळूहळू माहीत पडेल की ही किती दिवस टिकता भाव. कारण काय व्यवहारच जवळपास ठप झालेला आहे. जुनं देऊन नवीन घेणारा हाच एक व्यवसाय चालू आहे. केंद्रीय माहिती आयोगानं बीसीसीआयच्या बाजूनं महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. बीसीसीआय आरटीआय कक्षेबाहेर राहणारे बीसीसीआय आरटीआय कायद्याअंतर्गत पब्लिक अथॉरिटी मानण्यास नकार देण्यात आलाय. बीसीसीआयला तमिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्यानुसार नोंदणीकृत स्वतंत्र संस्था असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं. संस्थेची स्थापना संविधान किंवा संसदेच्या विशेष कायद्यानं झालेली नाही. सरकारनं बीसीसीआयवर थेट किंवा सखोल नियंत्रण नाही असं मत सीआयसीनं नोंदवलंय. मीडिया राईट्स, प्रायोजकत्व आणि तिकीट विक्रीतून बीसीसीआय स्वतः महसूल उभा करते. 2018 मध्ये तत्कालीन माहिती आयुक्त एम श्रीधर आचार्युलू यांनी बीसीसीआयला पब्लिक अथॉरिटी मानण्याचे निर्देश दिले होते. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथे धर्मांतराचा प्रकार उघडकीस आलाय. 20 वर्षीय तरुणीला ब्लॅकमेल करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तरुणीवर अत्याचार करत बळजबरीनं धर्म परिवर्तन करून निकाल लावल्याचाही आरोप पीडितेनं तक्रारीत केलाय. पीडित तरुणीवरती दबाव टाकून धर्म परिवर्तन केल्याची तक्रारीत नोंद करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना मध्य प्रदेशात घडली असून मात्र या घटनेची सुरुवात भुसावळ इथून झाल्यानं मध्य प्रदेशातील शिवनी इथे गुन्हा दाखल होऊन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलाय. नीट पेपर फुटीमध्ये ज्या व्हिडिओमुळे शिवराज मोटेगावकर अडचणीत आला तो व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलाय. 3 मे रोजी नीट परीक्षा दिलेल्या मुलींनी मॉक टेस्ट प्रमाणेच पेपर आल्याची माहिती या व्हिडिओमध्ये दिली होती. आरसीसीच्या 101 प्रश्नांपैकीच अधिक प्रश्न आल्याचा दावा विद्यार्थिनीनं केला होता. नीट पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकर सीबीआयच्या अटकेत आहे. नीट 2026 आत्ताच पेपर झाला. माझ्यासोबत तिनं आत्ताच पेपर देऊन आला. आरसीसी मॉक मधून आरसी टेस्टिंग क्वेश्चन आले, त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना. तुम्ही खुश आहात आरसीसी? हो, खरंच खुश आहात? बायोलॉजी काय म्हणते? सगळं एनसीआरटी बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू. आपल्या मॉक पेश सोपं होतं का अवघड होतं? सोपं. वा, छान. आणि माझ्यासोबत तुझं नाव ताई? कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान गेलं सर. आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, त्या 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ द त्यातूनच आले होते. अरे वा, आपण जे शेवटी मॉकला जे घेतो आपण ते सगळे क्वेश्चन्स. वा, व्हेरी गुड. मॉक पेपर हे म्हणजे आरसीसी पेपर फॉलो केली मोर दॅन सफिशियंट? मोर दॅन सफिशियंट आहेत सर ते. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. अभिनंदन. नीट 2026 आत्ताच पेपर. तर 3 मेला परीक्षा झाल्यानंतर शिवराज मोटेगावकर याने हा व्हिडिओ शूट केलेला होता आणि आपण जी मॉक टेस्ट घेतलेली होती त्यातलेच बहुतांश प्रश्न नीटच्या परीक्षेत आल्याचं विद्यार्थिनींनी सांगितलेलं आहे. निशांत भद्रेश्वर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. निशांत, खरं तर जो व्हिडिओ अत्यंत कौतुकानं बनवण्यात आला होता तो व्हिडिओ आता मोटेगावकरच्या अडचणी वाढवणारा ठरलाय. ज्या पद्धतीनं त्यांनी जी प्रश्नपत्रिका सोडून घेतली त्याच्याकडून आणि गेस्ट पेपर म्हणून दिला होता, त्याच ह्याच्यामधली जी प्रश्न आली आणि त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांवर त्यांनी परीक्षा झाल्यानंतर व्हिडिओ केला, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यांनी जे 132 प्रश्न जे सोडून दिलेली प्रश्नपत्रिका होती त्यातले बरेचसे प्रश्न हे परीक्षेमध्ये आले. त्याचा पीडीएफही व्हायरल झालेला होता, हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे याबाबतची चर्चा आणखी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि त्याच्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ निर्माण झाली. प्रज्ञा. निशांत, या व्हिडिओमध्ये आणखी 2 विद्यार्थिनी सुद्धा दिसत आहेत, आणखी काही विद्यार्थी दिसत आहेत. एका विद्यार्थिनीची तर चौकशी केली जाते, आणखी काही विद्यार्थी देखील या संपूर्ण प्रकरणात चौकशीचा कचाट्यात येऊ शकतात का?
मग आता जे मुख्य जे कनेक्शन्स आहेत ती तपासणी चालली आहेत आणि त्यानंतर यामध्ये कोण कोण आहेत, त्यांनी कोणाबरोबर संपर्क केलाय किंवा कोणाला ते PDF दिलेला आहे त्या संदर्भाचा तपास मागच्या 4-5 दिवसापासून शुक्रवारपासून ज्या पद्धतीनं 11 तास मोरेगावकर सरांची तपासणी झाली, त्यांच्याबरोबर माहिती घेतली CBIनं आणि त्यानंतर ते निघून कालपासून पुन्हा CBIचे एक पथक लातूरमध्ये दाखल झालेलं आहे आणि ते अद्यापही माहिती घेत आहे. त्यांच्या कार्यालयामध्ये ते CBIचे पथक बसून आहे. सकाळी तर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. अनेक कागदपत्र असतील, इथली जी डिजिटल माहिती असेल, त्या पद्धतीने हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह अशा अनेक ज्या गोष्टी आहेत त्या कलेक्ट केल्या गेलेल्या आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये त्यांची कुठे कुठे किती संपत्ती आहे याची माहिती CBIने घेतलेली आहे. प्रज्ञा. निशांत, हा व्हिडिओ नेमका कधी शूट करण्यात आलेला आहे आणि हा व्हिडिओ शूट करत असताना नीटचा पेपर आपल्याला आधीच मिळालाय किंवा तो आधीच फुटलेला होता, या संदर्भात या विद्यार्थ्यांना काही कल्पना होती का? नाही, त्याबद्दलची हे नाही आहे, कारण पेपर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा शूट करण्यात आला होता आणि त्याबाबतची मग तो सोशल मीडियावर व्हिडिओ आला. तो पेपर सोडून घेण्यात होता अनेक विद्यार्थ्यांकडून. त्यातल्या ह्या 2 विद्यार्थिनी ज्या आहेत त्याच या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. पण हा पेपर जो आहे तो किती विद्यार्थ्यांपर्यंत गेला होता, तो कोणाकोणापर्यंत पोहोचला याबाबतची तपास CBI करताना दिसते. निश्चित. निशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेऊया. रुपया त्याच्या सर्वाधिक नीचांकी पातळीवर आलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. डॉलर 96.17 रुपयांवर. चांदीच्या दरात 7,000ची वाढ. चांदी प्रति किलो 2,70,000वर. चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारनं बंदी लावल्याचा परिणाम. चांदीच्या आयातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आयात शुल्कात वाढ झाल्यावर चांदीच्या आयातीवरही केंद्र सरकारचे निर्बंध. चांदीच्या आयातीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे देशातील सराफा बाजारावर आणि उद्योग व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता. उन्हाच्या तडाख्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली तर इंधन दरवाढीमुळे भाज्यांचे भाव वाढले. टोमॅटो, गाजर, मटार तसंच गवार सारख्या काही भाज्यांचे भाव वाढले तर बहुतांश भाज्यांचे भाव स्थिर. इंधन दरवाढीमुळे फूड डिलिव्हरी सर्व्हिस देणाऱ्या कामगारांना आर्थिक फटका. त्यामुळे भविष्यात घरपोच खाद्यपदार्थ वितरण, पार्सल सेवा महागण्याची शक्यता. निवडणुकीआधी इंधन दरवाढ केली असती तर भाजपला मोठा झटका बसला असता. म्हणूनच निवडणुका पूर्ण झाल्यावर सर्वसामान्यांना महागाईचे चटके दिले जात आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची पंतप्रधान मोदींवर टीका. परभणीच्या मानवतमध्ये पुन्हा गॅससाठी मोठी रांग. भर उन्हात सिलेंडर घेऊन लोकांची रांग. गॅस एजन्सी धारकाकडून सुरळीत गॅस पुरवठा होत नसल्यानं नागरिक त्रस्त. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर डिझेल मिळवण्यासाठी वाहनधारकांची मोठी गैरसोय होत असल्याचं चित्र. लिटरभर डिझेल मिळणं कठीण झालंय. डिझेलच्या तुटवड्यामुळे अनेक डिझेल वाहनांची चाकं थांबण्याची वेळ आली असून याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांसह वाहतूक व्यवस्थेवरही होताना दिसतोय. हिंगोलीमध्ये खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेलचा गंभीर तुटवडा. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेलचा साठा संपल्यानं शेतकऱ्यांची मोठी गैरसोय. गोरेगाव इथल्या पेट्रोल पंपावर डिझेलसाठी शेतकऱ्यांनी कॅन घेऊन लांबच लांब रांगा लावल्या. 6 ते 7 तास उलटूनही अनेकांना डिझेल मिळालेलं नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासन आणि तेल कंपन्यांविरोधात नाराजी व्यक्त केली. गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं नांदेडच्या नायगाव शहरातील नागरिक संतप्त. नांदेड हैदराबाद मार्गावर रिकामे सिलेंडर ठेवत रास्ता रोको. सांगलीमध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाकडून पेट्रोल पंपावर निदर्शनं. 5 राज्यातल्या निवडणुका झाल्यानंतर कोणतंही नियोजन न करता सरकारनं जनतेला महागाईच्या दरीत ढकलल्याचा आरोप. पेट्रोल पंपाबाहेर जोरदार निदर्शनं करत आंदोलन. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं इंधन दरवाढी विरोधात आंदोलन. पुणे महानगरपालिकेसमोर बैलगाडी घेऊन कार्यकर्त्यांकडून पुणे महानगरपालिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न. गडचिरोलीत डिझेलसाठी अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या तब्बल 2 ते 4 किलोमीटर लांबीच्या रांगा. 2 दिवसांपासून डिझेल पुरवठा ठप्प. वाहनधारक हैराण. तातडीनं हस्तक्षेप करून डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी.
इंधन तुटवड्याविरोधात हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता ॲक्शन मोडमध्ये. डिझेल पुरवठा सुरळीत करा अन्यथा हिंगोली जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद करण्याचा इशारा. रत्नागिरीमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा. सध्या जिल्ह्याला 3.5 लाख लिटर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा. 70,000 किलो सीएनजीचा पुरवठा. गरजेपेक्षा कमी इंधन पुरवठा सुरू असल्यानं वाहन चालक त्रस्त. इराणनं लवकरात लवकर करार केला नाही तर परिणाम वाईट होतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा इराणला धमकी. इराणच्या जनतेनं आपल्याला घाबरून सावध व्हावं, ट्रम्प यांचा उल्लेख. एआय व्हिडिओच्या माध्यमातून ट्रम्प यांची इराणला धमकी. युद्धनौकेकडे येणाऱ्या एका इराणी ड्रोनला लाल रंगाच्या लेझर बीमनं पाडलं असं या व्हिडिओत दाखवलंय. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत व्हिडिओत स्वतः ट्रम्प इराणचे ड्रोन पाडताना दाखवलंय. ट्रम्प यांच्या वारंवार येणाऱ्या धमक्यांमध्ये आता इराणनं प्रत्युत्तर दिलंय. आम्ही अमेरिकेची प्रतीक्षा करू असं उत्तर इराणनं दिलंय. इराणनं करार करावा अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. त्यालाच उत्तर म्हणून आम्ही वाट पाहू असं इराणनं म्हटलंय. इराणच्या संसदेच्या उपसभापतींची अमेरिकेला धमकी. तेल ठिकाणांवरच्या हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देऊ. इराणी संसदेचे उपसभापती हाजी बाबाई यांची धमकी. आमच्या हल्ल्यांनंतर जगाला तेल मिळणं बंद होईल. हाजी बाबाईंचं वक्तव्य. जग तेलासाठी वणवण भटकेल, बाबाई यांचा इशारा. एका एअर शो दरम्यान अमेरिकन नौदलाची 2 लढाऊ विमानं हवेतच एकमेकांना धडकली. अपघातानंतर दोन्ही विमानातील 4ही क्रू मेंबर्सनी तातडीनं पॅराशूटच्या सहाय्यानं उडी मारल्यानं जीवितहानी टळली. EA-18G ग्रॉवलर्स प्रकारातली ही दोन्ही विमानं पूर्णतः नष्ट. इराणचा UAE-मधल्या आण्विक प्रकल्पावरती हल्ला. इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर आण्विक प्रकल्पामध्ये आग. बाराकाह अणु प्रकल्पाच्या वीज जनरेटरला आग. सुदैवानं युरेनियम आणि युरेनियम विकसन भाग सुरक्षित. अणु प्रकल्पावरील हल्ल्यामुळे शांतता चर्चेला धक्का. इराणच्या हल्ल्यानंतर भारताकडून चिंता व्यक्त. रशियन तेलाच्या खरेदीवर अमेरिकेचे पुन्हा निर्बंध लागू. अमेरिकेच्या निर्णयाचा भारतासह अनेक देशांना फटका. 16 मे पर्यंतच रशियन तेलावरचे निर्बंध शिथिल होते. रशियन तेल खरेदीवर निर्बंध नको अशी भारतानं अमेरिकेला विनंती केली होती. भारताकडून मार्चमध्ये 2.25 दशलक्ष बॅरेल तर एप्रिलमध्ये 2.1 दशलक्ष बॅरेलची खरेदी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वीडनमध्ये जोरदार स्वागत. बंगाली नृत्य सादर करत भारतीयांकडून मोदींचं स्वागत. स्वीडनच्या पंतप्रधानांनी मोदींचे आभार मानले. आज मोदी स्वीडनहून नॉर्वेला रवाना होणार. नॉर्डिक शिखर संमेलनामध्ये सहभागी होणार. नॉर्वेनंतर मोदींचा इटली दौरा. स्वीडनमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टारनं मोदींचा गौरव. पंतप्रधान मोदींना 31वा वैश्विक सन्मान. स्वीडनच्या पंतप्रधानांनी मोदींचे आभार मानले. दोन्ही देशांमध्ये सुरक्षा करार. दरम्यान इराण अमेरिका युद्धबंदी दरम्यान ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यामध्ये 30 मिनिटं चर्चा. ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यावर चर्चा झाल्याची माहिती. बातचितीनंतर नेतन्याहूंनी तातडीनं सुरक्षा कॅबिनेट बैठक बोलावल्याची माहिती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन चीनच्या दौऱ्यावर जाणार. पुतीन उद्या बीजिंगमध्ये मुक्कामी असतील. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणानंतर पुतीन चीनला जाणार. युद्धासंदर्भात पुतीन आणि जिनपिंग यांच्यामध्ये धोरणात्मक चर्चा होणार असल्याची माहिती. मॉस्कोवरच्या ड्रोन हल्ल्याचं युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्कींकडून समर्थन. रशियानं ड्रोन हल्ले करून आमची 50 लोक मारल्याचं झेलेन्स्कींचं वक्तव्य. युक्रेनच्या मॉस्कोवरील हल्ल्यात एका भारतीयासह 4 जणांचा मृत्यू. युक्रेनच्या सीमेपासून मॉस्को 500 किलोमीटर दूर, तरी मोठा ड्रोन हल्ला. कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी लासलगावमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार. आमदार रोहित पवार आंदोलनात सहभागी. कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये कांदा प्रश्नावर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर आंदोलन. अंबादास दानवेंच्या नेतृत्वात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. जालन्यात गळ्यात कांद्याच्या माळा घालून ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकारविरोधात निषेध आंदोलन. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि महागाईवरून जालन्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. चाळीसगावमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण. कांद्याला 30 ते 800 रुपयांपर्यंतच बाजारभाव. समाधानकारक दर नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी नाराज. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. वाढत्या तापमानाचा कांद्यावर परिणाम. हमीभाव मिळेल या हेतूनं साठवून ठेवलेला कांदा सडू लागला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. कांदा लागवडीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याची प्रतिक्रिया.
पुरंदर तालुक्यातील सासवड इथे काँग्रेसचं कांदा प्रश्नी आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन. शेतकऱ्यांच्या कांद्याला 25 रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी सरकारचा निषेध. रस्त्यावर कांद्याच्या पिशव्या टाकून आंदोलनकर्ते आक्रमक. तर कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, महायुती सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोठेगावकरला सीबीआयकडून अटक. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून मोठी कारवाई. नीटचे निवडक प्रश्नोत्तर 27 एप्रिललाच फुटले. मनीषा वाघमारेनं 3 मेच्या परीक्षेचे पेपर आठवडाभर आधीच फोडले. सीबीआयच्या तपासात मनीषा वाघमारेची भूमिका ठळकपणे समोर. मनीषाकडून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचं समोर. मोठेगावकर यांच्या आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आणि तिच्या वडिलांची सीबीआय चौकशी. मोठेगावकरांनी नीटचे प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरं विद्यार्थिनीला दिल्याचा संशय. विद्यार्थी आणि पालक सीबीआयच्या रडारवर. लातूरमधील आरसीसी क्लासजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. काल दुपारी लातूरमध्ये विविध ठिकाणी सीबीआयची कारवाई. अनेक कागदपत्र, संगणक आणि मोबाईल फोन ताब्यात. नीट पेपरफुटी प्रकरणी प्राध्यापिका मनीषा मांढरेचं अजूनही निलंबन नाही. मनीषा मांढरे ही पुण्यातील मॉडर्न कॉलेजची प्राध्यापिका. मनीषा मांढरेबाबत सीबीआयकडून मॉडर्न कॉलेजला पत्र. कोर कमिटीच्या बैठकीत मांढरेच्या निलंबनासंदर्भात चर्चा होणार. नीट पेपरफुटी प्रकरणी श्रीमंत आणि अभ्यासात कमी हुशार असणारे विद्यार्थी आरोपी शुभम खेरनारचे टार्गेट. सीबीआयच्या तपासातून धक्कादायक माहिती. श्रीमंत लोकांसोबत आरोपी शुभम खेरनारची लाखो रुपयांची डील. नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील अनेक नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर. सीबीआयच्या पथकाकडून डॉक्टरांची चौकशी सुरू. मोठी रक्कम देऊन पेपर खरेदी केल्याचा आणि विक्री केल्याचा सीबीआयला संशय. सीबीआयनं अनेक संशयितांना चौकशीसाठी पुण्यात बोलवलं. सीबीआयचं पथक 4थ्या दिवशीही लातूरमध्ये. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी धडक कारवाई. सीबीआयकडून छापा टाकत अनेकांना अटक. गोपनीय कागदपत्र आणि अहवाल एबीपी माझाच्या हाती. नांदेडमध्ये नीट पेपरफुटी विरोधात छावा संघटना आक्रमक. पीव्ही कुलकर्णी आणि मोठेगावकरांच्या फोटोला काळं फासत निषेध केला. नीट पेपरफुटी विरोधात एनएसयूआय आणि युवा सेनेच्या वतीनं आंदोलन. पुण्यातील मॉडर्न कॉलेज समोर आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा देण्याची मागणी. अटकेपूर्वी खरातचा परदेशात पलायनाचा कट होता. सूत्रांची माहिती. खरातनं अटकेपूर्वी बनावट खात्यातून संशयास्पद व्यवहार केले. 3 महिन्यात बेनामी खात्यातून 52 कोटी काढण्याचा कट असल्याची माहिती. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुका जाहीर. 16 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार. अर्ज भरण्यासाठी 25 मे ते 1 जून पर्यंतचा कालावधी. 22 जून रोजी 16 जागांच्या निकालांची मतमोजणी. विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% उपस्थिती. सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर. भावना गवळी, रामराजे निंबाळकर यांची सलग 3 अधिवेशनांना अनुपस्थिती. तर काही सदस्यांचा 90%हून अधिक उपस्थिती राखत आदर्श. उद्धव ठाकरे 1 दिवस आले तरी 4 दिवसांचं काम करून जातात. उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेतल्या उपस्थितीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. उद्धव साहेब अधिवेशनात एकदा जरी आले तरी मला असं वाटतं 20 दिवसाचं काम 30 दिवसाचं काम एका दिवसात करू शकतात. एवढी क्षमता त्यांच्यात. 133 बैठका होतात, त्यातल्या 42 बैठकीला त्यांची हजेरी होती. मी काय सांगितलं, उद्धवजी ठाकरे साहेब आले नसतील तर आम्ही होतो ना शिवसैनिक. त्यांची बाजू, त्यांची भूमिका, त्यांचं जे काय म्हणणं आहे ते मांडायला आम्ही होतो सभागृहात. उद्धव ठाकरेंच्या सभागृहातील उपस्थितीची आकडेवारी थक्क करणारी. असे प्रतिनिधी जनता कसे स्वीकारणार? मीच राजा आणि सगळ्यांनी म्हणा मला महाराजा असं फार दिवस चालत नाही. भाजप नेते केशव उपाध्यायांची टीका. प्रकृती ठीक नसल्यानं विधान परिषदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहू शकलो नाही. सलग 3 अधिवेशनांना पूर्ण दांडी असल्याची आकडेवारी समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकरांची प्रतिक्रिया. पायाला झालेल्या दुखापतीमुळे अधिवेशनाला अनुपस्थित. शिवसेनेच्या भावना गवळींची प्रतिक्रिया. भावना गवळी यांच्या अधिवेशनात एकही दिवस उपस्थित नसल्याबाबतची माहिती समोर. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करणं चुकीचं. रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंची मागणी. रस्त्याचं काम 100% पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारणी करू नये हे शासनाचं धोरण असल्याचं वक्तव्य. वाढत्या तापमानामुळे बाजारात घटलेली भाज्यांची आवक आणि इंधन दरवाढ यामुळे भाज्यांचे दर काही प्रमाणात वाढलेले आहेत.
टोमॅटो, गाजर, मटार तसंच गवार यासारख्या काही भाज्यांचे भाव वाढलेत, तर बहुतांश भाज्यांचे भाव स्थिर आहेत. आढावा घेतलाय सचिन गाड यांनी. पण सध्या दादर भाजी मार्केटमध्ये आहोत, जिथे आपण बघतोय की काही भाज्यांचे भाव हे स्थिर आहेत, मात्र अनेक भाज्यांचे भाव हे वाढलेले आहेत. गाजराचा भाव जो पूर्वी 30 रुपये किलो होता, तो आता थेट 60 रुपयांपर्यंत गेलेला आहे. टोमॅटोचा दर जिकडे आधी 30 रुपये प्रति किलो टोमॅटो मिळायचे, ते आता 50 रुपये प्रति किलोच्या दरात टोमॅटोचा भाव गेलेला आहे. तर वाटाण्याच्या दरात देखील चांगलीच वाढ झालेली आहे. वाटाणे यापूर्वी 60 रुपये किलोने मिळायचे, ते आता जवळपास 80 रुपये किलोने मिळतात. दादर मंडईमध्ये आहोत, जिथे आपण बघतोय की जवळजवळ सगळ्याच भाज्यांचे भाव हे वाढलेले आहेत, तर काही भाज्यांचे भाव तर वाढण्यास सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत काही भाजी विक्रेते आहेत. साहेब, तुमचा इथे स्टॉल आहे, कोणकोणत्या भाज्या आहेत ज्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे, काय सांगाल? असं एवढा हीट पडला आहे ना, एवढा धूप पडते तर काय शेतावरती माणसं जात नाही. आणि दुसरी काय, एकदम हीट पडण्यामुळे गवार कुठले भाजी होऊ द्या, भेंडी होऊ द्या, गवार होऊ द्या, टमाटो होऊ द्या, दागे पडते, म्हणजे हीट वाढून सडते. त्यामुळे थोड्या भाज्याची आवक कमी झाली आहे. यामुळे जर आवक कमी झाली आहे, त्यामुळे बाजार वाढला आहे. जी गवार 40-30 होती, आता झाली 60-70 रुपये झाली. वाटाणा 60-50 होता, आता 80-100 झाली. टमाटर 30-40 होता, आता 60 रुपये झाली. मतलब सगळं 10 रुपये, 5 रुपये, 8 रुपये किलो पर ही भाव कमी व्हायला किती दिवस लागतील अजून? पाऊस नाही येणार तर काय होऊ शकत नाही, सगळा बाजार वाढणारच. काय एवढा हीट आहे, टेम्परेचर आहे, माणसा हीटमध्ये एकदम तापते, काय करणार आता? पुढच्या काळात भाज्यांचा दर आणखीनही वाढण्याची भीती इकडे व्यक्त केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई. तर नागपुरातही भाज्यांचे दर कडाडलेत. बहुतांश भाज्यांचे दर प्रति किलो 80 ते 100 रुपयांच्या घरात आहेत. नागपुरातल्या भाजी बाजारातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. सध्या सामान्यांना महागाईची झळ ही सर्व क्षेत्रात सहन करावी लागत आहे आणि भाजीचे दर देखील या काळामध्ये वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सध्या मी नागपूरच्या सोमवारी क्वार्टर परिसरातील भाजी मार्केटमध्ये, आणि इथे जर का आपण हे सकाळी मार्केटमधलं दृश्य बघितलं तर दुकानदारांनी पूर्णतः आपलं दुकान सजवलेलं आहे आणि सर्व भाज्यांच्या विक्रीसाठी ते सज्ज आहे. मात्र थोडी ग्राहकाची गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचा फटका एक तर ऊन आहे, दुसरी गोष्ट महागाई हा देखील आहे. भाजीचे दर काय आहे आणि कोणती भाजी आहे ती सर्वात महाग विकली जात आहे? महाग वगैरे काही नाही आहे, जसं साधारण 80 ते 100 रुपये किलो आहे. त्याच्यामध्ये फक्त पालेभाज्या थोडं कमी जास्त भाव होत राहते. मेथी काय भाव आहे? मेथी 40 रुपये भाव आहे. 1 किलो 40, 140 किंवा 160ला असे विकतो आम्ही. या व्यतिरिक्त पालक, लाल भाजी, इतर भाज्यांचे दर सांगा. ते 80 रुपये किलो, 100 रुपये किलो रेग्युलर भाव आहे हा. त्या ग्राहकाची संख्या कमी आहे, काय महागाई म्हणता येईल की ऊन म्हणता येईल? कारण नाही, उंचा फटका तर ग्राहकांना राहते, पण आपलं काय महागाई तशी एवढी काही आहे नाही. भाजीपाल्यामध्ये आवक जावकावर अवलंबून राहते. त्याला पेट्रोलचा काही फरक नाही पडत, याचा काही फरक नाही पडत. कांद्याचे दर काय? 25 रुपये किलो. हो. काही कमी होईल असं वाटतं का पुन्हा? आता सध्या व्हायचं कमी तर नाही पावसाळ्यामध्ये. या आधी किती रुपये किलो विकत होते तुम्ही? पहिले होतं 30 रुपये, पहिलं 30 होता, नंतर मग आता उन्हाळ्यामध्ये कमी झाला आता. बहुतांश भाज्यांचे दर हे 80 रुपये ते 120 रुपये प्रति किलोच्या दरामध्ये आहे आणि त्यामुळे सामान्यांना निश्चितच याचा फटका बसतो. जरी आवक घटली नसली तरी दर मात्र जवळपास 80 ते 100, 120 रुपये प्रति किलोच्या दरात पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.